महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रचंड पुन्हा मोठा एक भूकंप येतोय आणि यामध्ये पुन्हा तोच 2022 ची पुनरावृत्ती होते. म्हणजेच शिवसेनेची फूट. आता शिवसेना आणि शिवसेनेची फूट हे शिवसेनेचं एक सूत्रच तयार झालेलं आहे. याच्यामधून याच्या अगोदर सुद्धा एक खूप मोठा एक गट शिवसेनेतून बाहेर पडला होता. त्याचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांनी केलं. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी त्या गटाचं नेतृत्व केलं. आज पुन्हा एकदा एक शिवसेनेचा ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून एक प्रचंड मोठा असा 6 खासदारांचा गट आज एकनाथ शिंदेंच्या गळाला लागलेला आहे. एकनाथ शिंदेंचं हे टायमिंग कशा संदर्भातलं हे आपल्याला समजलं असेलच. कारण त्यांची दिल्लीतली जी ताकद आहे, ती त्यांना वाढवायची आहे आणि त्यांच्याकडचे 8 खासदार आणि हे 6 असे टोटल 14 खासदार महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त एका पक्षाचे खासदार कोणत्या राहतील, तर ते 14 खासदारांचा पक्ष हा एकनाथ शिंदेची शिवसेना असेल. त्याच्यामुळे एकनाथ शिंदेचं हे सगळं खटाटोप त्या ठिकाणी चाललेलं आहे. आता एकनाथ शिंदेंना ज्या पद्धतीनं आपण म्हणजे पहिल्यापासूनच पाहत आलेलो आहे. एकनाथ शिंदेंचं काम हे खरं तडकाफडकी असतं का? तर 100% असतं. एकनाथ शिंदेंना कामाचा झपाटा माहिती आहे. लोकांच्या प्रश्न सोडवण्याची एक त्यांच्या मनामध्ये जी असते, त्याच्यातून त्यांच्याकडे लोकं प्रेरित होतात. परंतु ही अशी फूट ज्यावेळेस होते, त्यावेळेस ती अशीच फूट होत नसते. काहीतरी द्यावं लागतं, त्यावेळेस काहीतरी मिळत असतं. हे जे सूत्र आहे, ते राजकारणामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वापरलं जातं. त्याच पार्श्वभूमीवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच मशाल्या चिन्हावरती निवडून आलेले हे 6 खासदार एकनाथ शिंदेच्या सेनेत प्रवेश करतील किंवा आपला स्वतंत्र गट तयार करतील आणि एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये विलीन करतील. जसं पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या बाबतीत झालेलं आहे, तसंच या ठिकाणी सुद्धा होताना दिसेल आपल्याला आणि या पद्धतीनं 6 खासदार आपलं जे काही आहे ते त्या ठिकाणी देतील. पण हे 6 खासदार कसे गळाला लागले? ह्या 6 खासदारांना कशा पद्धतीनं कन्व्हिन्स करण्यात आलं? कारण याच्यामधले काही चेहरे असे आहेत, की जे कधीही एकनाथ शिंदेकडे जाणार नाहीत किंवा उद्धव ठाकरेंना सोडणार नाहीत असं होतं. त्यातलं सगळ्यात चर्चिलं नाव जे आहे, ते म्हणजे ओमराजे निंबाळकर, जे धाराशिवचे खासदार आहेत. धाराशिव म्हणजेच पहिला उस्मानाबाद जिल्ह्याचे लोकसभा मतदारसंघाचे ते खासदार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मतांच्या फरकानं निवडून आलेले हे ओमराजे नाईक निंबाळकर हे पहिल्यापासूनच सांगत होते, की आम्ही उद्धव ठाकरेंचे कट्टर आहोत. उद्धव ठाकरेंसोबतच आम्ही शेवटपर्यंत राहील. ते ओमराजे सुद्धा या ठिकाणी त्यांची साथ सोडताना दिसतायत. आता ओमराजे का साथ सोडतायत त्याची कारणं अनेक आहेत. कारण त्यांच्या वडिलांचा झालेला खून आणि त्या खुनाचा 20 वर्ष झालं कुठल्याही प्रकारे निकाल लागत नाही. त्यासाठी जर सत्तेत जाऊन काही जर हालचाली झाल्या, तर त्याचा काहीतरी फायदा होऊ शकतो, असं कदाचित ओमराजेंचं म्हणणं असेल. त्याच्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी हा निर्णय घेतलेला असावा. परंतु त्यांचं अजूनही कन्फ्यूज आहेत. ते अजूनही त्यांनी कुठल्याही प्रकारे प्रॉपर स्टेटमेंट केलेलं नाही, की मी एकनाथ शिंदेच्या पक्षात प्रवेश करतोय म्हणून. त्यामुळं कारण तोपर्यंत तरी आपल्याला समजावं लागेल, की उद्धव ठाकरेंकडे अजूनही आहेत खासदार. ठाकरेंचे खासदार किती टोटल तर 9 खासदार आहेत. त्याच्यामधले 3 खासदार त्यांच्यासोबत आहेत. त्याच्यामध्ये राजाभाऊ वाजे जे नाशिक चे खासदार आहेत. त्यानंतर अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे 3 खासदार आता त्यांच्यासोबत आहेत असं म्हटलं जातंय. बाकी नागेश पाटील आष्टीकर, त्याच्यानंतर संजय देशमुख वाशिमचे नागेश पाटील हे आष्टीकर हे हिंगोलीचे खासदार आहेत. त्याच्यानंतर वाशिमचे खासदार देशमुख म्हणून आहेत. त्याच्यानंतर अ, आपले हे शिर्डीचे खासदार वाकचौरे म्हणून आहेत. तेही त्या ठिकाणी गेलेले आहेत. संजय दिना पाटील हे मुंबईतले खासदार आहेत. तेही त्यांच्यासोबत गेलेले आहेत. असे आणि ओमराजेंचंच अजूनही तळ्यात-मळ्यात आहे आणि त्याच्यानंतर संजय जाधव परभणीचे. खरं तर संजय जाधव परभणीचे ते का निवडून कसे तिथे गेलेत हे माहीत नाही. कारण त्यांना निवडून देण्यामध्ये सर्वात जास्त मुस्लिम मतांचाच खूप टक्का आहे. त्याच्यामुळं संजय जाधवांचं पुढचं राजकारण त्या ठिकाणी अवघड होऊ शकतो. हा सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे त्या ठिकाणी.
त्याच्यामुळं हे सगळं समजून घेणं गरजेचं आहे, की ह्या खासदारांना का पलायन करावं लागतंय? ज्याप्रमाणे रात्रीतच खूप सूत्र हल्ली तसं म्हटलं जातंय, की ह्यांना एक चार्टर्ड प्लेन आलं होतं, जे खरंच त्या प्लेनमध्ये पैसे आले होते. हे सगळं कसं घडतंय बघा ना आणि सगळ्या गोष्टी इतक्या बारकाव्यानं महाराष्ट्रात केल्या जात आहेत. महाराष्ट्र सरकार-बिरकार कोण काही करत नाही या गोष्टींना. पोलीस-बिलीस सगळे पैशाचे पैशाची बेकारी झाली. सगळे म्हणजे वरपासून खालपर्यंत पूर्ण सिस्टमच खराब झालेली आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी सर्रास घडताना दिसतायत. आता ओमराजे निंबाळकर हे निष्ठेची माणसं आहेत. त्यांना पैशाची गरज नाही. परंतु यांना काहीतरी सांगितलं असेल, की बाबा तुम्ही आला तर निकाल लगेच लागेल आणि त्यातल्या ह्यांना हे होईल असं 20 तारखेला त्यांचा निकाल आहे आणि 19 तारखेला त्यांचा वर्धापन दिन आहे. आता त्या वर्धापन दिनी जर खरा ट्विस्ट वर्धापन दिनीच येणार आहे. कारण त्यावेळेसच समजणार आहे नक्की कोण कुठे आणि कोण कुठे. त्याच्यामुळं खासदार ज्या पद्धतीनं फुटलेत यांच्या उद्धव ठाकरेंचे, यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादी सुद्धा अलर्ट मोडवर आले असेल. कारण जर तृणमूल फुटते, शिवसेना फुटते, आप फुटते, मग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी का फुटणार नाही? हा सुद्धा प्रश्न आहेच आहे आणि या सगळ्या गोष्टींचा इतका किळस आलेला आहे या सगळ्या गोष्टींचा आणि या गोष्टीने इतका कळस गाठल्यामुळे याचा किळस आलेला आहे आणि राजकारणी इतकी नीच असतात का? इतक्या खालच्या पातळीचे असतात का? याचं पुन्हा एकदा आपल्याला द्योतक समोर येताना दिसतंय. बाकी सध्याचं ऑपरेशन टायगर जर सक्सेस झालं, तर एकनाथ शिंदेंना मात्र दिल्लीमध्ये जो काही त्यांचं वजन वाढेल, ते आपसुकच वाढेल. कदाचित यातल्या ओमराजे असतील किंवा अजून कोणी यांना मंत्रिपदाची सुद्धा ऑफर असू शकते. कारण आता मंत्रिमंडळाचा सुद्धा विस्तार होणार आहे. याच्यामध्ये कदाचित जर मंत्रिपद मिळालं, तर त्याने माझ्या मतदारसंघाचं भलं होईल, अशी एक भाबडी आशा असेल. म्हणून हा निर्णय घेतला असावा, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? या खासदारांबद्दल तुम्हाला काही शिव्या येतात, त्यांच्याबद्दल चांगलं वाटतंय? नक्की कमेंट्समध्ये व्यक्त होत चला आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.